अहिल्यानगर शहराच्या जनतेने पूर्ण बहुमत आणि 50 पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे निवडून दिले। हा विश्वास जो जनतेने आमच्यावर टाकला, हा विश्वास आम्ही सार्थ करून टाकू। 5 वर्ष चांगलं काम होईल आणि आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वाखाली हे शहर ज्या पद्धतीने विकासाच्या गतीला पुढे चाललेलं आहे त्याच पद्धतीने गती घेत राहणार। जय वीरूची जोडी अर्थात आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे यांचं मोठं श्रेय आहे असं मानलं जातं का? जय वीरूने गब्बर हद्दपार केला याचा आम्हाला आनंद आहे आणि विषय हा अपेक्षापेक्षा जास्त तुम्ही म्हटलात। आमच्या दोघांचं 50च्या पुढचंच गणित होतं। आम्ही कधी मीडिया पुढे बोललो नाही, पण आम्ही आमच्या कागदावर 50च मांडले होते। आमचं एवढं होतं की 51 की 52 झाले, 2 जास्त आम्हाला मिळाले। पण संपूर्ण बहुमत म्हणजे विकास, संपूर्ण बहुमत म्हणजे घोडेबाजार बंद होणं, संपूर्ण बहुमत म्हणजे स्वतंत्रपणे आमदारांना आणि मला निर्णय घेण्याची ताकद देणं। आणि आता जेव्हा कधी सुनामी येते ना, तर सुनामीमध्ये आज हे कोणी म्हणू शकत नाही की मी स्वतःमुळे निवडून आलो। आज जेवढे नगरसेवक निवडून आलेत हे कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे निवडून आलेत। जेवढे नगरसेवक निवडून आलेत हे आमदार संग्राम जगताप आणि मी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लाटेमध्ये निवडून आले। आणि त्यामुळे ही लाट ही कोणत्या एका व्यक्तीची नाही। कुठलाही नगरसेवक हा स्वकष्टामुळे निवडून आलेला नाही, नगरसेवक हा संघटनेमुळे निवडून येऊ शकतो, हे आज या निकालाने स्पष्ट झालं। मला या गोष्टीची वेदनाही आहे की जे लोक आमच्यासाठी पळाले त्यांना दुर्दैवाने आमच्या समोर जावं लागलं आणि पराभूतही व्हावं लागलं। अनिल शिंदेचा पराभव किंवा सचिन जाधवचा पराभव हा काय फार आनंदाचा विजय आमच्यासाठी नाही। आम्ही त्यांना युती बरोबर घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण कदाचित त्यांना काही सर्व्हेस त्याचे असतील आणि त्यांना लोकांना ज्यांना असं जाणवलं असेल की आम्ही 18-20 जागेवर निवडून येऊ, काल एक्झिट पोल पण तेच दाखवत होते। राजकारणामध्ये सगळ्यांनीच विश्वासाने काम केलं पाहिजे। मला विश्वास आहे की ठीक आहे, दोघेही चांगले लोक आहेत, त्याच्यामध्ये काय त्यांच्याबद्दल दुमत नाही। अनुदास कोतकर साहेबांचं आपलं योगदान त्या केडगावसाठी राहिलेलं आहे। मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कोण पराभूत झाल्याचा आनंद आम्ही घेऊ शकत नाही, आमचे लोक विजय झाले हाच आमचा आनंद आहे। नसल्यामुळे कोणाचा महापौर हा चर्चेचा विषय नाही। मी तुम्हाला आजही सांगतो, माझं आणि आमदार संग्राम जगतापांचं वरपासून खालपर्यंत सगळं वाटप ठरलेलं आहे। निवडणुकीपूर्वी या गोष्टी ऐका आमचं नाही, हे पहा, आमचं एका बंद पाकिटात दोघांच्या सह्या करून आम्ही बंद पाकिट हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं। युतीमध्ये महापौर कोणाचा, उपमहापौर कोणाचा, सभापती कोणाचा, समित्या कोणाच्या, स्वीकृत कोणाचे, हे सगळं ठरूनच युती झालेली आहे। पण आम्ही कधी बोललो नाही आणि हे जसं जसं आमचे तिकीट तुम्हाला शेवट कळतील, महापौर आणि उपमहापौर या दोन्ही निवडीमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल एवढं मी अवश्य सांगितलं।